1.5 तास डोक्यावरती समई खाली उतरवलेला आहे। हेच महिला जागर शक्ती आहे ही बघा, ही खरी महिला जागर शक्ती आहे। श्री दत्तगुरु प्रसन्न, आज 6वा दिवस आहे दत्त जयंतीचा आणि मी गावात आल्यापासून पहिलाच माझी आरती होणार आहे। आणि बघा गांगेश्वर ग्रामस्थ विकास मंडळ आता इथे दत्त जयंतीची आरती होणार आहे। आणि हे जे वाजवत आहे ते आरती आता सुरुवात होणार आहे, त्याची सुरुवातीचं आरती सुरुवात होणार आहे, सुरुवात झालेली आणि आरती हे बघा सजावट बघा कशी केली आहे, हे सजवलेलं आहे। आणि हे बघा प्रत्येक देव आहेत, ॲक्रेलिकच्या याच्यात देव आहे बघा। आणि बघा लाइटिंग बघा वायरची, असं आकाशचं असं। आता आरती झाली आहे आणि इथे आता बाहेर हे बघा, बाहेरचा परिसर बघा। आता रात्री रिंगण होणार आहे इथे, जत्रा पण भरली आहे बघा। परीस काय घेणार आहे हे बघा, हे पण भरलेलं आहे बघा, इथे आलेले आहेत तिथे। सेल्फी चालू आहे, पॉइंट सेल्फी काढत आहेत सगळे, भरले आहेत, आले आहेत। अरे बाबा हत्ती घेऊन आलेत बघा, हे सगळे भाऊ बोले हत्ती घेऊन आलेत। उद्या 7वा दिवस आणि 7व्या दिवसात हत्तीवरनं मिरवणूक येईल, हत्ती हा। तर हे कोवळा शिरगावातून आलेले आहेत।
मंचुरियन आहे, शेजवान साईज. आणि आता आपण चाललो आहे समाजसेवा मंडळ बाजूलाच, इथे बाजूलाच उजेडाचे आता इथे बाजूलाच दत्त मंदिर आहे, तिथेही आता आपण जाऊन भेट देऊया. चला, अमृत महोत्सवी वर्षा गेट बघा. गुरुदेव दत्त. तर या कुडी गावातून ना, कुडी गावातून आलेल्या आहेत महिला. जवळपास अर्धा तास डोक्यावरती, एक तास दीड तास डोक्यावरती समई खाली उतरवल्या नाही. हेच महिला जागर शक्ती आहे. ही बघा, ही खरी महिला जागर शक्ती आहे. दीड तास. तुम्ही कुडी गावातून आलायत ना, जवळपास दीड तास तुमच्या डोक्यावरची समई होते ना. दीड तास होते ना. किती वर्ष प्रॅक्टिस करताय आणि कसं करताय? नमस्कार, आमचं मंडळ आहे
समर्थ हां मोठा बोला. समर्थ समयी नृत्य पुढे गुईवाडी. आम्हाला आमचं हे समयीचं नृत्य हे करण्यासाठी आम्हाला अजून 1 वर्ष पूर्ण नाही झालं. मे महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होईल आणि आम्ही एक महिनाभरात आम्ही एक रेसल घेतली. आम्ही सुरुवातीला काय करत होतो की डोक्यावर हे पोट सावरण्यासाठी आधी प्रॅक्टिस करत होतो. पहिली छोटी छोटी समय घेतली आणि ते किती बॅलन्स येतो तो बघितला आणि त्याच्यानंतर मग मोठी घ्यायला सुरुवात केली आणि मग थोडंफार जमायला लागलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण हालचाली करू लागलो. खालीवर बसायचं, असं उठायचं, असं प्रॅक्टिस करून केल्याच्यानंतर मग आम्हाला ते हे झाले. नंतर मग आम्ही गाण्याच्यावरती आम्ही नृत्य करायला लागलो. अशा प्रकारे आम्ही 1 महिना हे नृत्य केलं आणि आता जर आम्हाला वाटलं की नवीन हे करायचं आहे, दुसरं एक बसवायचं गाणं, तर आम्ही मग परत रेसल घेतो आणि मग पुन्हा हे करतो, नवीन हे करतो. श्री गुरुदेव दत्त. आणि खरंच तुमचं अभिनंदन आहे, कौतुक आहे. ही महिला जागृत शक्तीच आहे, खरंच अभिनंदन. जय गुरुदेव दत्त. मी फक्त काय श्री समर्थ समयी नृत्य पथक खुडी जुईवाडी यांचा या ठिकाणी कार्यक्रम उत्तम प्रकारे साजरा करायला खरोखर प्रतिसाद चांगली दिली आहे लोकांनी. आणि याच्यासाठी या स्त्रियांनी आतापर्यंत जे काय कष्ट गेले त्या कष्टाची आता या ठिकाणी पोचपावती मिळाली आहे. इथे आता आपण दर्शन घ्यायचं आपल्याला. श्री गुरुदेव दत्त. 4 ठिकाणी असतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आता दुसरा मेळ आलाय. टेंबवाडी निरोम. बरी आहे का? बरी आहे का? आपल्याला प्रॅक्टिस होते आहे तयार. हे वाजले किती आता? 12:15 बघा. 12:15 वाजता आहे बघा. 10 वाजल्यापासून ते 2-3 वाजेपर्यंत हा बघा हा जल्लोष असतो. हे बघा हे बघा चालू आहे चित्ररथाची तयारी. आपल्याकडे जे सामान आहे हे सामान बघा. हे सामान असं या सामानाचं हे करून काय ना काय असे करून असे काय ना काय 6 दिवस. 7व्या दिवशी हत्ती असतो पण 6 दिवस असे वेगवेगळ्या प्रकारचे पौराणिक देखावे सादर करण्यासाठी. आणि हेच मेकअप मॅन गावचे. आता हे बघा दाढीसाठी बघा काय काय केलं, काय काय कसे करतायत. अजूनही आपली अशी परंपरा टिकवून ठेवतात बघा. आजचा देखावा कसला आहे? साईबाबा आणि भक्तगण त्यांचे भक्तगण असा देखावा आहे. त्याच्या कालचा कुठचा होता देखावा? काल आपलं हे होतं ना गणपती काढलं होतं. काल संकष्टी होती. हा काल संकष्टी होती म्हणून गणपतीचा होता आहे बघा. गणपतीचा आहे काल. संकष्टी मुखवटा आहे बघा गणपतीचा होता. आता हे बैलगाडीवर असणार आहेत.
तुळशी लावूया जरा बघा आता साईबाबा तयार झाला. तुझं नाव काय साईबाबा? सोहम. पूर्ण नाव सांग. सोहम संतोष खोत साईबाबा. आणि त्याच्यासोबत त्याचे भक्तगण इथे आहेत. या भक्तगणाचं नाव काय? पियुष रामजी खोत. तयार झालेले पियुष रामजी खोत भक्तगण आणि साईबाबा पण तयार झालेले आहेत. तर थोड्या वेळात देखाव्या साईबाबा आणि त्यांचे भक्त. तुम्ही नाही म्हणत दोन चित्ररथ आलाय. जय साईराम. आली आली उघड रे
हो होय हा 2च पाव अरे का उसळ वा उस्ताद वा का हो उसळ पाव उसळ पाव उसळ पाव आस्वाद घेतला. 6व्या दिवसाची समाप्ती झाली आहे. आज 6व्या दिवसाचा अखंड 24 तास हरिनाम सप्ताह व्हावा म्हणून आता रात्रीचे 2:30 वाजले आहेत. 2:30 वाजेपर्यंत हे जागरण चालू होतं आणि या जागरणासाठी ते भजन कीर्तन हे जागरणासाठी असते. अखंड 24 तास आपण नामस्मरण करावं त्यासाठीच हा नामस्मरण होतं. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तरी कमेंट करा. श्री गुरुदेव दत्त.